ज्यांच्या पण घरामध्ये खजिना लपवला आहे कसा ओळखू शकतो? प्रत्येक तुमच्या लोकांनी, तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. 1878 ट्रेझर टू ॲक्ट. हां. त्याच्यामध्ये असं लिहिलं की जे काही जमिनी खाली आहे त्याची किंमत 1 रुपयापेक्षा जास्त आहे. हं. ते सगळं ब्रिटिश राणी व्हिक्टोरियाचं आहे. आत्ता पण तसंच लिहून येतं. पहाडी जे निलगिरी जे एरिया आहे तिथे इंग्रजांनी खूप खोदकाम करून काढलं. तिथे मोठमोठे नगेट्स म्हणजे नॅचरल जे जमिनीच्या 3000 किलोमीटर पृथ्वीच्या खाली एक बेल्ट आहे, तिथे पूर्ण गोल्ड आहे. तिथून ते फुटून ज्वालामुखीवर वर येतं आणि ती नस फुटल्यानंतर वरती ते स्प्रेड होतं. हे लाखो करोड वर्षापूर्वी घडलेल्या घटना आहेत. काही इमेजिंग सेन्स आहेत माझे, इमेजिंग सेन्सर आहेत, त्याला IPTV सेन्सर त्याला सांगतात, ज्याला कॉईल बरोबर ते अटॅच आहे आणि ते जमिनीखालच्या वस्तू एक्झॅक्ट इमेज AI मध्ये बनवतो. ही जमीन भेदणं सोपं काम नाही. नेगेटिव्हिटी पण तुम्ही सांगितलात ते डिटेक्ट होते. हो हो. तर हे कोणती डिव्हाइस आहे? त्या 2 एकरामध्ये गेल्यानंतर मशीनची बॅटरी तिथे चालू केली की ड्रेन होते, बाहेर गेलं की परत ते ओके होऊन जातात. मशीन चार्ज केली की परत चालतं. अच्छा. तर त्या लेडीजने मला विचारलं, सर ह्या मशीनने बल्बला काय त्रास होतो का? मी म्हणलं काय झालं? नाही, आम्ही रात्री 11 वाजता जेवून खाऊन चालू केली मशीन, जेवण घेऊन झाल्यानंतर चालू केली मशीन, फिरत होतो तर बल्ब आमचा असा फ्लिकर व्हायला लागला होता. हां, मी सांगितलं तिकडे निगेटिव्हिटी आहे. त्याच्या पाठीवरती ओरखडे होते 8. ओके. ते ओरखडे किती मोठे असावे? अर्धा पाऊण इंच खोल ओरखडे होते. ओके. हां, आणि ते कुठल्याही प्राण्याचे किंवा कुठल्याही असे वेगळे जनावराचे नव्हते काही. त्यांनी मला त्याच्या घरातला एक नकाशा दाखवला. हां. त्याच्यावर चित्र होती, बाई, बाळ, मूल. बाई, मूल, मडकं, 2 मडकी होती, एक इकडे एक तिकडे. गाढव होतं, खाली साप होतं. तिथे लिहिलं होतं बाई, बाळ, झटका. बाई, बाळ, झटका. नाग होतं तिथे, झटका लिहिलं होतं. आणि हे जे आहे हे 2021ला निघेल आणि हे 2027ला निघेल. हे असं त्यावेळी लिहून ठेवलं होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलंही असेल की आपल्या पूर्वजांनी आहे ना, बऱ्याच ठिकाणी सोनं जे आहे ना जमिनीमध्ये गाडून ठेवलं आहे. म्हणजे असंही होऊ शकतं की तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी काही ठेवलं असेल पण ते तुम्हाला माहिती नाही आहे, कारण त्यावेळी सिच्युएशन अशी, परिस्थिती अशी असायची की लोकांना सांगणं हे बरोबर नसायचं आणि लोकांनी बऱ्याच गोष्टी ना जमिनीमध्ये गाडून ठेवल्यात. पण काय होतं हे आपल्याला कळत नाही. आता बरेच टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाल्यामुळे ना अशा काही आपल्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत ज्याच्याने आपण डिटेक्ट करू शकतो की जमिनीमध्ये सोनं आहे की नाही, जमिनीमध्ये मौल्यवान धातू लपवले गेलेत की नाही, आहेत की नाही. सो हे डिटेक्ट जे करतात ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस जे आहेत श्री जयंत मांढरे सर, ह्यांचा 10 वर्षांचा ह्यामध्ये एक्सपिरियन्स आहे. त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणून मौल्यवान गोष्टी ज्या जमिनीमध्ये लपवल्यात ते त्यांनी आत्तापर्यंत फाइंड आउट केल्यात आणि बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे मदत पण झाली आहे आणि त्यांचा खूप छान एक्सपिरियन्स आहे. सो ही मशीन कशी वापरायची, धातू ओळखण्याची मशीन वापरायची कशी, कुणी वापरायची, कशी वापरायची, त्याची टेक्नॉलॉजी काय आहे, त्याला स्टडी कसं करायचं, या सगळ्या गोष्टी ते ह्या पॉडकास्टमध्ये सांगणार आहेत. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. आणि मेन म्हणजे असं पण ऐकण्यात आलं असेल तुम्हाला की जे सोनं पूर्वजांनी ठेवलेलं असतं आपल्या जमिनीमध्ये तिथे नेगेटिव्हिटी असते. तर ती नेगेटिव्हिटी पण कशी ओळखायची, त्या पण गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट आहे, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काहीतरी या पॉडकास्टमध्ये नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तुमच्या मनात पण जी शंका असतील ते आजच्या पॉडकास्टमध्ये कव्हर होणार आहे. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि खूप छान विषय आहे आजचा, एकदम वेगळा युनिक विषय आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी. तर सर, तुमची ओळख तर मी करून दिलीच आहे, पण जर काही राहिलं असेल माझ्याकडून तर तुम्ही प्लीज आपल्या प्रेक्षकांना तुमचं इंट्रोडक्शन करून द्या. मित्रांनो, माझं नाव जयंत मांढरे. माझा मेटल डिटेक्टर सेलिंगचा व्यवसाय आहे. पण मी ह्या लाईनमध्ये आलो ॲक्सिडेंटल, अचानक आलो. का वळलो काही कारण नाही. लोकांनी माझ्याकडून ही जे उपकरणं विकत घेणं चालू केलं, त्यानंतर मी डीलर बनलो. म्हणजे मी जबरदस्ती लोकांनी डीलर बनवला गेलो. पण ओके. प्रॅक्टिकली माझा इतका अनुभव आहे की ह्याच्यामुळे नक्कीच प्रत्येकाला फायदा होत आला आहे. हां. आणि
तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना होईल आणि कुणासाठी योग्य आहे आणि कुणासाठी योग्य नाही, तुम्हाला ह्याच्या सकट कुणाचं काम होतं ह्याच्यामध्ये, हां, रेशिओ, सक्सेस ह्याचे रेशिओ. नियम, ह्याचे कायदे आणि ह्याचा सक्सेस रेशो, येस. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी लपवल्या गेल्या नाहीत. जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बरोबर आहे सर. ह्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात आणि सांगत नाहीत लोक. पण तुमच्या व्हिडिओमध्ये ना कॉमेंट्स मी बघितलेत, तुम्ही सगळ्या गोष्टी ना एकदम ओपन करून सांगता. तर आपण ह्या पॉडकास्टमध्ये पण सगळ्या गोष्टी डिस्कस करू. पण त्याआधी ना सर, मला विचारायचं की ज्यांच्या पण घरामध्ये खजिना लपवला आहे, आता मला पण नाही माहिती की माझ्या घरी आहे की नाही, मग मी कसा ओळखू शकतो? सुरुवात तिथूनच करू आपण. पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर की मी सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवर माझ्या व्हिडिओमध्ये ओपन करून करून क्लिअर करून yes, सांगतो. yes. तर याच्या मागे कारण आहे की आज जगात सगळे लोक खूप हुशार आणि त्यांना लगेच कळतं की हा माणूस खरं बोलतो की खोटं Yes, बोलतो. पकडतात. हां. तर मी काय आहे, मी किती खरा आहे आणि मी किती खोटा आहे असण्यापेक्षा माझ्या प्रत्येकाच्या बिझनेसची हां. गरज असं आहे की तुम्ही जेवढं क्लिअरली सांगाल, माणूस 4-5 ठिकाणी हात मारून परत तुमच्याकडे येतो. हम्म. कळलं का? तर त्यामुळे तुमच्या बिझनेसची गरज आहे ती. बरोबर. तुमची सोल किंवा तुमचा आत्मा स्वतःशी इमानदार राहणं ही तर गरज आहेच, पण तुमच्या बिझनेसची गरज आहे की तुम्ही प्रामाणिकपणे सगळं काही Yes, क्लिअर व्यवसाय चालू करा. हो, प्रोसेस चालू बरोबर आहे. राहावे, जेणेकरून कुणाचं नुकसान होऊ नये आणि जो Correct. तुमचा लाभ आहे तो निव्वळ तुमच्या हक्काचा लाभ असावा. हम्म. एवढ्यासाठी मी माझं चॅनल आहे गोल्ड डस्ट डिटेक्टर, हम्म. सर सांगतीलच. येस. तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन हां, करतो. हां, हां. तिथे जिथे तुम्ही प्रॉपर एक्सप्लेन करता. मी पण पाहिलंय तुमचं चॅनल सर. हां, हां. तीच लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केली आहे. तुम्ही हां. चॅनल पण रेफर करू शकता. त्याच्यामधला मेन व्हिडिओ आहे माझा सर्वात जुना आणि सर्वात मेन व्हिडिओ आहे की गोल्ड मेटल डिटेक्टर कौन खरीदे और कौन नहीं, अच्छा. आओ जानते इस दुनिया का पूरा सच. त्याचे आता 7-8 लाख व्ह्यूज झाले. Okay. कारण का हा सगळा थोडासा वेगळा लाईन आहे, Yes. त्यात वेगळं आहे. हे हां. प्रत्येकासाठी नाही मिळत. त्याच्यामध्ये एवढे व्ह्यूज होणं काही सोपं काम नाही. बरोबर. मग त्यानंतर एक मी मराठीमध्ये बनवलंय की कुणी घ्यावं कुणी नाही. हां. हां, तर ते तुम्ही बघाच. पण तुम्हाला या पॉडकास्टमध्ये आता जास्त वेळ न घेता आपण येस, सुरू करूया. येस सर. मी तुम्हाला पहिला प्रश्न जो विचारला की कसं समजणार मला की माझ्या जमिनीमध्ये सोनं आहे आणि कसं, मला तर आयडियाज नाहीये काय. कसं आहे, प्रत्येकाच्या घराला एक हिस्ट्री आहे. जुने तुमचे पूर्वज काय करायचे त्यांचं कारण का बरेच लोकांचे राजवाडे, वाडे, देशमुखांच्या गडी, बरोबर. हां, आणि जी धामधूम झालेली आहे मागील 10,000 वर्षापासून भारताला इतिहास आहे प्रॉपर, याचं डॉक्युमेंटेशन आहे हां. किंवा त्याचे अवशेष सापडतात. मग ते तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी, आता तुम्ही किती नशीबवान आहात त्याच्यावर पण आहे ते. बरोबर. नशीबवान इन द सेन्स, माझं म्हणण्याचं असं तात्पर्य की तुमच्या घरात पूर्वजांनी तुम्हाला काय लिहून ठेवलं आहे का? तुमचे आजोबा पणजोबा खूप मोठ्या हुद्द्यावर होते किंवा तुमचं म्हणजे फार मोठा सावकारकी होती, हम्म. किंवा तुमचं घरच अशा प्रकारे आहे की तिकडे कुठे कुठे काय खणलं की काहीतरी जागा निघतं. सापडतात, मोकळ्या हां. जागा सापडतात, काहीतरी सापडतं, काही शेतामध्ये सापडतं. किंवा तुमच्या आता एखाद्याचं कसं असतं, आजोबा मरताना सांगतात, तर बऱ्याच वेळी प्रॉब्लेम काय होता याच्यामध्ये की आजोबा इशारा करत होते. हम्म. म्हणजे हा नशिबाचा भाग याला सांगता येईल की तुमच्या नशिबात आहे किंवा नाही. तुमच्या पंजोबाने, खापर पंजोबाने किंवा त्यांच्या खापर पंजोबाने काहीतरी ठेवलं आहे, पण ते तुम्हाला मिळावं त्यासाठी त्यांनी कशा प्रकारे नियोजन ठेवलं. ते खूप सुपर सायंटिस्ट होते ते लोक. येस. आणि त्या काळी पण माझ्या मते त्या काळी पण असे एजंट होते की जे सावकारांना किंवा श्रीमंत लोकांना त्यांचं धन ठेवून देण्यास मदत मदत करायची. करायची. आता याच्यामध्ये ज्या अदृश्य शक्तींचा विषय निघतो, हां. नेगेटिव्हिटी. निगेटिव्हिटी ज्याला सांगतो. पण ते निगेटिव्हिटी इतकं जबरदस्त मोठं सायन्स आहे ना की त्यावेळचे जे एजंट होते, जे हे सगळं करून द्यायचे, त्यांना त्या सायंटिफिक सगळ्या प्रोसेस माहिती होत्या की काय केल्यावर ते सेफ राहील आणि ह्यांच्याच लोकांना मिळेल. के. हां. कारण का असे माझ्यासमोर बरेच नमुने आलेले आहेत. किंवा ज्याची प्रॉपर्टी नाही आणि तो एखादा व्यक्ती तिकडे जर गेलास, त्याला जे थरारक अनुभव आलेत की तो तिथून निघून गेला किंवा त्याच्याबरोबर काही घटना घडल्या, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी असू शकतात असं मला वाटतं. हा माझ्या मनाप्रमाणे विचार करून मला असं वाटतं की असं असू शकतं. त्यासाठी काही गोष्टी उदाहरणं आहेत आपल्याकडे, ते मॅच होतात. म्हणजे 200 किलोमीटर लांब त्या गोष्टी. एक आदिवासी माणूस मला असा अनुभव सांगतो आणि तो जाऊन 200 किलोमीटर लांब ती गोष्ट मॅच होते. तर ह्याच्यामुळे मला असं वाटतं की काही तथ्य ह्याच्यामध्ये आहे. फक्त हे कितवर ओपन करता येतं किंवा कितवर ओपन आहे किंवा समज एवढी आहे. सायन्स आत्तापर्यंत एवढं माहिती हे सायन्स आहे.
अजून पुढे उलगडा काय होईल ते सायन्स Yes. अजून माहित नाही ना. सर म्हणजे असं होऊ शकतं की समजा मी आता गावी कुणाची तरी जमीन विकत घेतली किंवा तिथे मी राहतोय आता आणि मला समजलं की तिथे सोनं आहे किंवा काहीतरी मौल्यवान गोष्ट आहे, पण ती माझी नाहीये. माझ्या आधी ज्याची जागा होती मे बी त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्यासाठी ठेवली आहे आणि मी जेव्हा ती काढायला जातो मला ती त्रास नेगेटिव्हिटी का देते, कारण मी ओनर नाहीये त्या गोष्टीचा. असंही असू शकतं ना. बरोबर आहे, पण त्याच्या आधी कायदा नियम काय सांगतो, हम्म, भारत सरकारचा नियम काय सांगतोय महत्वाचा आहे. ओके. तर 1878 ट्रेझर टू ॲक्ट कुणीही वाचावा, गुगलवर करा तुम्ही 1878 ट्रेझर टू ॲक्ट. हां, त्याच्यामध्ये असं लिहिलं की जे काही जमिनी खाली आहे त्याची किंमत 1 रुपयापेक्षा जास्त आहे हम्म, ते सगळं ब्रिटिश राणी व्हिक्टोरियाचं आहे. आत्ता पण तसंच लिहून येतं. ओके. ह्याच्यामध्ये पुढे त्याच्यात काय बदल झाले, पण तुम्हाला जर असं काही तुमच्यात आहे किंवा तुमच्या पूर्वजांकडून लिहून आलेलं पण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तुमच्याकडे आहे, पुरावा आहे, तर तुम्हाला ते संबंधित खात्याला सांगणं हे अच्छा, गरजेचं आहे. ओके. हां, त्यानंतर ती पुढची प्रोसेस. हे झालं ज्याचं आहे आणि त्याची पिढ्या दर पिढ्या पुढे आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जर ते परचेस करताय प्रॉपर्टी आणि तिथे जर काय आहे तर ते तुम्हाला सबमिट करणं हे तुमचं काम आहे. मग ते खातं ठरवणार. ते ओके. नियम सरकारचे जे नियम असेल त्यानुसार ते तुम्हाला मिळणार. ओके. मग ते कसं आहे, आता जर तुम्हाला मी कुठलं वाक्य जर बोललो की बाबा हे असं असं होतं तर त्याच्याविषयी असं स्पेसिफिक असं काय नाही, कारण का नियम आणि कायद्यामध्ये बरेच फेरबदल असतात. ती सिच्युएशन काय आहे, हम्म, ती घटना कशी झाली, ते कसं सापडलं, त्याच्यात किती लोक तुमच्यावर सहभागी होते किंवा घर खोदकाम चालू होतं, घर बांधण्याचं काम चालू होतं, डिपार्टमेंट काय विचार करतं, हा. ते कशा, मग त्या सर्व गोष्टीवर ते आधारित आहे. मग ते जेव्हा जेव्हा जो आपल्याकडे येतो तेव्हा त्याला आपण ते समजावून सांगतो की कशा प्रकारे काम केलं जातं हम्म, आणि त्याचे नियम काय असू शकतात किंवा तुम्ही कशा प्रकारे काम केलं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त ज्याला डिटेक्टर स्कॅनर घ्यायचं आहे, आता मी तुम्हाला दाखवतो. येस येस. हे आहे मेटल डिटेक्टर. ओके. हे बघा, हे आहे, मला वाटतं दिसत असेल, हे कॉलकॉम लो लेटन्सी हेडफोन आहे. ओके. हे जेव्हा डिटेक्टर फिरतं, हे लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये सगळं आहे. ज्यावेळी डिटेक्टर जमिनीवर फिरतं त्यावेळी त्याच्यातून जी एक फ्रिक्वेन्सी निघते, हां, ही अर्धी कॉईल मिळून एक कॉईल बनलेली, ह्याला डी कॉईल सांगतात. एक ट्रान्समिट करतं फ्रिक्वेन्सी, एक रिसीव्ह करतं. रिसीव्ह झाल्यानंतर म्हणजे हे ट्रान्समिट झाल्यानंतर त्या मेटलमधून जेव्हा पास होतं हां, ते किती स्पीडमध्ये पास झालं त्याच्यावर हे रिसिव्हर जेव्हा रिसीव्ह करतो ती फ्रिक्वेन्सी आणि वर जाऊन ते ॲनालिसिस होतं. अच्छा. ह्याच्यावरती ॲनालिसिस होतं. मग त्याच्यावरती आता सोनं चांदी तांबं तुम्हाला कसं कळतं, तर ते किती स्पीडमधून तिकडे पास झालं हम्म, त्याच्यावर ते त्याचं काउंटिंग असतं, एक त्याच्यावर वरती नंबर दाखवतो. हां, हां, हे सर्वसामान्य आणि सिम्पल प्रोसेस की जे तुम्हाला कळावं त्यासाठी. हे 70 वर्षापूर्वी बनलं तेव्हा सिंगल फ्रिक्वेन्सी यूज व्हायची, डेप्थ कमी असायची. आता त्याच्यामध्ये बरेच मल्टी IQ टेक्नॉलॉजी आहे. बऱ्याच म्हणजे एकाच वेळी AK-47 सारख्या बऱ्याच फ्रिक्वेन्सी जमिनीमध्ये जातात. ओके. मग त्याच्यामध्ये 1 पासून 100 पर्यंत तरंग जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला डिवायडेशन केलेलं आहे. हम्म, 10च्या खालची फ्रिक्वेन्सी ती खूप डीप जाते, भाल्यासारखी खूप लांबपर्यंत जाते. आणि जसजसं कमी जास्त फ्रिक्वेन्सी वाढत जातात तसतसं ते बंबार्डिंग करतात आणि छोट्या छोट्या मीटरला पकडतात. मग अच्छा. आता भारताचं कसं आहे, भारतामध्ये खजाने सापडतात, भारतामध्ये नॅचरल गोल्ड सापडत नाही. हम्म, MP च्या काही भागात सापडतं, आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ नाहीच. कुठे कुठे ऐकलंय पण ते काय आपल्याला त्यात दम वाटत नाही जोपर्यंत आपण प्रॉपर आपल्याकडे काही कॉन्क्रीट नाही मिळत तोपर्यंत. हां, तसं जसं KGF पिक्चर आहे येस. तसं NGF होतं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. माझ्याकडे बरेच राज आहेत भारतातले. मी आपल्या पंतप्रधान साहेबांना मी मेल पण केलेला होता, पत्रव्यवहार केले होते मी की हा कायद्याबद्दल काहीतरी सुधारणा व्हावी. जे पडून आहे ते पडूनच आहे ना. काय आहे ते कायदा म्हणजे NGF? NGF निलगिरी, अच्छा. हां, पहाडी जे निलगिरी जे हां. एरिया आहे तिथे इंग्रजांनी खूप खोदकाम करून काढलं. तिथे मोठमोठे नगेट्स म्हणजे नॅचरल जे जमिनीच्या 3000 किलोमीटर पृथ्वीच्या खाली एक बेल्ट आहे, तिथे पूर्ण गोल्ड आहे. तिथून ते फुटून ज्वालामुखीवर वर येतं आणि ती नस फुटल्यानंतर वरती ते स्प्रेड होतं. ओके. हे लाखो करोडो वर्षापूर्वी घडलेल्या घटना आहेत. ती नस आणि त्या एरिया त्या नसमध्ये पण सापडतं आणि ते नदीतून तुटून बिटून इकडून वाहत येतं आणि ते सापडतं. तर ते आपल्या भारतात नाही, आफ्रिकेत आहेत आणि तिकडे पण माझे डिटेक्टर मी विकलेले आहेत. ओके. मग हे झालं डिटेक्टर. मग जेव्हा ते 100+ म्हणजे हे आता VLF व्हेरी लो फ्रिक्वेन्सी, 1 पासून 100 पर्यंत व्हेरी लो फ्रिक्वेन्सी आणि 100च्या वरती मल्टिप्लिकेशन होतं ते पल्स इंडक्शन टेक्नॉलॉजी. एका टायमाला 100, 200, 500 फ्रिक्वेन्सी ॲट अ टाइम जातात. ओके. म्हणजे ते छोट्या छोट्या नगेटला, नॅचरल नगेट म्हणजे छोटे कण, येस. त्याला पण करतं आणि मोठ्याला पण करतं. पण ते भारतात चालत नाही, कारण का त्याला जेवढ्या जास्त फ्रिक्वेन्सी त्याला कंट्रोल करणं सोपं नाही मिळत. हम्म, मग जेणेकरून म्हणजे त्यात काय प्रॉब्लेम होतो की त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बंद चालू करू शकता, त्याच्यामध्ये बंद चालू होत नाही.
ओके. हां, मग ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पण चालू होतात. हां, हां, हां. कळलं का? म्हणून हे फायदेशीर आहे. आता ह्याच्यामध्ये 3D टेक्नॉलॉजी आहे. हं, म्हणजे ते 3Dमध्ये तुम्हाला किती डेप्थला आहे, 3Dमध्ये दाखवतं. कुठलं मटेरियल आहे, त्याच्यामध्ये इफेक्ट कुठले आहे. हं. एन्व्हायरमेंट इफेक्ट आहे, मिनरल इफेक्ट आहे, मेटल इफेक्ट आहे. असं सगळं इफेक्ट येतं आणि वरती स्कॅनचे रिझल्ट येतात आणि ते किती खाली ते दाखवतं. त्यामध्ये बार भरतात. 4 बार असतात. एक कॅव्हिटी म्हणजे टनल, हं. गुहा. दुसरा भरतो तो मेटलचा. त्यानंतर एक मग आपल्याला सर्वात जास्त इरिटेट करणारी वस्तू आहे लोखंड. हां. मग लोखंडाचं वेगळं दाखवतं आणि पुढे व्हॅल्युएबल भरतो. मग त्याला स्कॅन, मग अशा प्रकारे प्रोसेस आहे. मग त्याच्यावरती एक आहे, ज्या कंपनीचं मी विकतो, मी इंटरनॅशनल ब्रँडच विकतो. हं. कोणीही स्वतः इथे भारतामध्ये बनवत नाही किंवा एक तर चायनावरून आणून आपलं स्वतःचं हां. नाव लावून विकतात किंवा ब्रँडेड विकतात. सो तर तुम्ही मी इम्पोर्ट करता. हां, सर्व काही इम्पोर्ट होतं. हं. कारण का त्याच्या मागे त्या कंपनीची 20-20 वर्ष, 40-40 वर्ष त्यांनी तिकडे काढले. त्याचं R&D आहे. अच्छा. मग तुम्ही नुसतं कॉपी करून ते तुम्ही रिझल्ट देऊ शकत नाही हां. आणि आपल्याला खोटं काम करायचं नाही. कळलं का? ज्याच्यात रिझल्ट आहे तो माणूस परत येतोच ना, येस. रिपीट होणारच तो. मग अशा टेक्नॉलॉजी आहेत. हां. ही आहे ह्याच्यावरती, ह्याच्या खाली पण येते, ह्याच्यावरती आहे. ह्याच्यामध्ये आता कसं आहे, ही जी कॉईल आहे हां. ह्याच्यासाठी ह्याची एक लिमिट आहे डेप्थची. जेवढी मोठी कॉईल आहे, हं. आता ही याच्यापेक्षा मोठी कॉईल आहे. अच्छा, मध्ये तुम्ही हां. चेंज करता. हां, ही मोठी कॉईल लावली की अजून डेप्थ मिळते तुम्हाला. ओके. हां, त्याच्यानंतर अजून एक कॉईल आहे. आता जे मी तुम्हाला बोललो, छोटे छोटे सोन्याचे कण बिन असतात, बारीक बारीक. मग तिला जास्त बंबार्डिंग करायचं, जास्त तरंगा टाकून आणि कॉईल छोटी केली की ते मिस करत नाही आणि बाकी इतर बघत ओके. नाही. हे असं गणित आहे सगळं ते. तर हे नॉर्मल आहे, हे चांगलं यूजला पण बेस्ट आहे, सगळं ओके आहे. तुम्ही नॉर्मली काम करू शकता. पण याच्या व्यतिरिक्त काही इमेजिंग सेन्स आहेत माझे. इमेजिंग सेन्सर आहेत, त्याला IPTV सेन्सर त्याला सांगतात. हां. ज्याला कॉईलबरोबर ते अटॅच आहे आणि ते जमिनीखालच्या वस्तू एक्झॅक्ट इमेज AI मध्ये बनवतो. ओके. हां, ही जमीन भेदणं सोपं काम नाही. बरोबर आहे. त्याच्यात भारतामध्ये इतका मेटलचा कचरा आहे की त्याची कुठली लिमिटेशन्स नाही. बिअरच्या बॉटलचे कॅनचे झाकणं, हां. देशी दारूची झाकणं, ॲल्युमिनियमची झाकणं, औषध फवारणीची बाटल्यांची झाकणं, पुड्या, गुटखा पाऊच, हं. ह्याच्यामुळे इतकं हेक्टिक प्रोसेस त्यात नाही. त्याच्यातून वाचण्याचे मार्ग आहेत. पण नवीन नवीन तुम्ही कुठूनही घेतलं ना, मागवलं आणि ते केलं तर ते तुम्हाला तुम्हाला कळेल. त्याला कुणाची गरज नाही मिळत. पण ते तुम्हाला थोडा टाईम काढावा लागेल की हे कसं चालतं. हां. तेच आम्ही त्यांना आमच्या अनुभवातून शॉर्टकटने प्रत्येक डिव्हाइसचे, प्रत्येक डिटेक्टरचे आपल्याकडे ट्रेनिंगचे व्हिडिओ आहेत हं. आणि त्यात 5 ते 10 मिनिटं प्रत्येकाला समजवतो. त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आणि काम करायचं, अच्छा. असं आहे. हां, सर, तसंच आता नेगेटिव्हिटी पण हं, तुम्ही हं. सांगितलात ते डिटेक्ट होते. हो हो. तर हे कोणती डिव्हाइस आहे? निगेटिव्हिटी डिटेक्ट व्हायला डिव्हाइस नाही. आत्ताच मगाशी मी आपला एक कस्टमर त्याच्याशी बोललो मी. तो एका ठिकाणी गेला होता. हां. त्याने स्कॅन केल्यानंतर तिथे मशीनची बॅटरी पूर्ण ड्रेन होऊन गेली. ओके. त्या 2 एकरामध्ये गेल्यानंतर मशीनची बॅटरी तिथे चालू केली की ड्रेन होते, बाहेर गेलं की परत ते ओके होऊन जातं. मशीन चार्ज केली की परत चालू. अच्छा. हां. आता हे एकाबरोबर नाही झालंय, असं बऱ्याच लोकांबरोबर झालंय. त्यावेळी किंवा ते जे वरची जी स्क्रीन आहे ती फ्लक्च्युएट होते. अच्छा. हां, फ्लिकर होतं. हां, फ्लिकर होते. त्यात एक आपला ना बदामी म्हणून आहे कर्नाटकमध्ये. तिथले आपले इथलेच पुण्याचे कस्टमर आहे ते. आपल्याकडून ते हसबंड वाईफ दोनं घेऊन गेले होते. त्यांच्या पूर्वजांनी काय ठेवलं होतं, जुनंच घर होतं ते. तर त्या लेडीजने मला विचारलं, "सर, ह्या मशीनने बल्बला काय त्रास होतो का?" हं. मी म्हटलं, "काय झालं?" "नाही, आम्ही रात्री 11 वाजता जेवून खाऊन चालू केली मशीन. जेवण बिवून झाल्यानंतर चालू केली मशीन, फिरत होतो, तर बल्ब आमचा असा फ्लिकर व्हायला लागला होता." हां. तर मी सांगितलं तिकडे निगेटिव्हिटी आहे. हां. मग आता कसं आहे, आपल्या हिंदू नियमानुसार हिंदूचे जे आपले रिच्युअल्स वगैरे. हां, जे आपलं कोणी जातात हं. त्यांचे आपण 10वा 12वा 13वा करतो. हो, रिच्युअल करतो. हां, रिच्युअल करतो. मग त्याच्यामध्ये आपण हे मानतो की ते 13 दिवस आत्मा इथे राहतो, नंतर हो. जातो. हो. पण आता ह्या सगळ्या गोष्टीनुसार ज्या समोर धडक बसलेल्या गोष्टी आहेत, आपल्या ज्या धडका बसल्यात त्या, म्हणजे समोर ते हे झालंय, त्याच्यामध्ये असं वाटतं की तिथे काहीतरी असतं. हं. मग ह्याच्यावर मी अभ्यास केला. आता हे आपण सायंटिफिक प्रूव्ह नाही करू शकत. हां. पण बरोबर. एक मला जे वाटतं मी ते सांगतो, ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे. कोणीही एखादी व्यक्ती वारल्यानंतर जोपर्यंत पुढचं त्यांना जन्म मिळत नाही, तोपर्यंत ते तिकडे थांबलेलं असतं आणि ते आपलं घर सोडून कुठे जाणार, हां. कळलं का? मग ते अंधारी खोली किंवा अशा जागांमध्ये अशा गोष्टी घडतात. मग ह्याच्यासाठी ना माझ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये छोटंसं एक सांगतो. कुणालाही जर चेक करायचं असेल ते करू शकतात ते.
तर तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाता त्यावेळी तुम्हाला चलबिचल होते का? एकदम अनकम्फर्टेबल वाटते का? एन्झायटी टाईप. अनकम्फर्टेबल वाटते का? जर असं वाटत असेल तर तुम्हाला फक्त ही जी कानाची खालची पाळी आहे ना, ही आता गरम आहे ना, आपली थंड असते, ही थंड असते. तर हिला हात लावून ज्यावेळी तुम्ही चेक कराल तर त्यावेळी तुम्हाला ती गरम जाणवते. ओके. हां, असं मी 2-3 ठिकाणी केलेलं आहे. आता ह्याचं कारण काय असू शकतं? तर ह्या हार्डवेअरला हे सॉफ्टवेअर आहे आणि हे सॉफ्टवेअर त्याचं हार्डवेअर संपलेलं आहे. त्या निगेटिव्हिटीचं हार्डवेअर नाही, सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर आहे. मग सॉफ्टवेअरला इंटरॅक्ट करू शकतो अच्छा. आणि त्याच्यामुळे हार्डवेअरला तुम्हाला हे सिम्पटम होतं. दिसू शकतात. हां. तर ज्याचा त्याचा अनुभव आहे तो. आपण त्याला काय असं 100% सांगत नाही की असंच आहे. बरोबर. प्रत्येकाचे अनुभव आहे. तर आता त्या लेडीजने सांगितलं, तिला काय माहीत नाही, मी तिला सांगितलं असं काय असू शकतं, थांबा तुम्ही, किंवा तुम्ही करू शकता कारण तुमचेच पूर्वज आहे, ते कुठे जाणार, ओके. त्यांनी कुठे जायचं. हां. तर त्यामुळे काही गोष्टी आपण आपल्या कस्टमरला समजवतो की बाबा हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, हे असं असं करा, असा प्रॉब्लेम आला तर असं करा. जर तुम्हाला सॉल्व्ह झालं तर ठीकच, नाही तर तुम्ही तुमचं पुढचा तुमचे मार्ग आहे ते तुम्ही बघू शकता. ओके. दुसरी गोष्ट, तुम्ही बोलले की दुसऱ्याची प्रॉपर्टी आपण विकत घेतल्या आणि तिथे असल्यास तुम्ही तुमच्या मुलासाठी काय ठेवलं आणि ते खाऊ दिला आणि तो दुसरा घ्यायला आला तर तुम्ही काय कराल? नाही ओरडेल किंवा नाही देणार, काहीतरी बोलणार पण शेवटी. आपल्या महाराष्ट्रातल्या एका ठिकाणी मी गेलो होतो, त्यांनी मला त्याच्या घरातला एक नकाशा दाखवला. त्याच्यावर चित्र होती, बाई, बाळ, मूल. बाई, मूल, मडकं, 2 मडकी होती, एक इकडे एक तिकडे, गाढव होतं, खाली साप होता. तिथे लिहिलं होतं बाई बाळ झटका, बाई बाळ झटका, नाग होती तिथे झटका लिहिलं होतं. आणि हे जे आहे हे 2021ला निघेल आणि हे 2027ला निघेल, हे असं त्यावेळी लिहून ठेवलं होतं. ओके. हां, त्याने मला कागद दाखवला की असा असा कागद आहे. आणि ते म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप श्रीमंत माणूस होते, सगळे होते, बाकी पण इतर म्हणजे खूप मोठे त्यांची सावकारकी पण चालायची, चालते अजून पण काय त्यांच्या चुलत भावांची यांची. तर त्यांनी मला सांगितलं असं असं. तर त्याचं ह्याच्यामध्ये आता दुसरं एक तुम्हाला सांगणार आहे, इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये सापाचं जर चिन्ह असेल तर समजायचं तिथे काहीतरी पॉयझनस करून ठेवलं आहे, म्हणजे ते डिटेक्ट झालं तर. हां, ओके. मी जसं बोललो मग अशी की असे एजंट होते की ते सावकारांना श्रीमंतांना त्यांचा ठेवून त्याची प्रॉपर प्रोटेक्शन वे करून त्यांच्या प्रकारे त्याचं टेक्निकने करून ठेवायचे की जेणेकरून जो कोणी अननोन पर्सन ओपन करेल तर त्याला गॅसने त्याचं डेथ होऊ शकतो. म्हणून एक तर एक्सपर्ट असावा, नाहीतर तुम्हाला याची माहिती असावी किंवा तुमच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. बरोबर आहे. तर आपल्या पुण्याच्या जवळच मी एका ठिकाणी गेलो होतो. आपले कस्टमर होते, त्यांनी आपल्याकडून डिटेक्टर घेतलं होतं, त्यांनी आपल्याला बोलवलं की या आमच्या फार्म हाऊसवर राहायला. मी गेलो तिकडे. तर त्या भागात फिरता फिरता मला त्यांनी एका जागी घेऊन गेले. तिथे एक दगडावरती कोरलेली मूर्ती होती. त्याच्यावरती एक हात कमरेवर होता, एक हात असा होता, त्याला लाल शेंदूर लावला होता आणि वरती असं एक मडकं टाईप होतं त्याच्यावर. एक हात असा होता, एक हात कमरे एवढा होता. मी सांगितलं अरे हे कमरे इतकं खाली आहे आणि वर ठेवलं ते आहे. ते बोलले अरे बापरे, हे आम्हाला कधीच माहीत नाही, आम्ही पूजा करतो याची. आणि तिथेच माठाचे तुकडे पडले होते, उकरून माठाचे तुकडे पडले होते. तर ते काय बोलले, ते खोकड असतं ना, खोकड बारीक, ते कोल्ह्याची जातीचं. तर त्याने बोलले ते बिळातनं उकरून मडक्याचे तुकडे काढलेले, ते आम्हाला वाटलं त्यानेच काढले असतील आधी किंवा असं काय झालं. तर ते प्रत्येक तुमच्या लोकांनी, तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत, कळलं का? आणि जर नाही ठेवल्या तरी काळजी करू नका, कारण का इतकं पडलेलं आहे ना, जे वरवरचं ते तर आपण घेऊ शकतो ना. किंवा तुम्ही सबमिट करा किंवा एखाद्याचं शोधून द्या. बरोबर, शोधून देऊ हां, तुम्ही कन्सल्टन्सी करू शकता की बाबा इथे आहे तुमचं, तुम्ही बघा काय ते मेटल सिग्नल दाखवतं. याच्यामध्ये मेहनत आहे. ज्याला आजार आहे, ज्याला डायबिटीस आहे, ज्याला मित्र नाहीत, ज्याला मेंटली स्ट्रेस आहे, त्याच्यासाठी खूप उत्तम आहे. ओके. तुम्हाला एक सापडलेला कॉईन हे बघा आपले, ते आपल्या मित्रांना दाखवू, ते आणि ते. आता हे मी ज्यावेळी जायचो, आता हा गुजरात सुलतान शाह आलमच्या वेळचा कॉईन आहे. ओके. आणि हे पोर्तुगीज कॉईन आहे, जॉर्ज आणि त्यावेळेचे कॉईन आहे. हे मला समुद्रकिनारी सापडले होते, कळलं का? कॉपरचे कॉईन आहेत हे. तर हा कॉईन जेव्हा तुम्हाला सापडतो, खूप मेहनत केल्यानंतर सापडतो, त्यावेळी तुम्ही काय विचार करता, हे कुणाच्या खिशातून पडलं इथे? आज आपल्या खिशातून 10 रुपये पडले आणि तुम्ही 100 किलोमीटर लांब जाऊन जरी आला तरी तुम्ही त्या लक्ष येता की इथेच कुठेतरी पडले. मग ज्याचं पडलेलं आहे तो काय करत होता, तो कोण असेल, तो किती महान होता? कारण का त्या काळी असं कॉईन असतं पण मोठी गोष्ट, बरोबर, छोट्या मोठ्या माणसाचं काम नव्हतं. अशाच प्रकारे सिल्वरचे कॉईन येतात,
गोल्डचे पण कॉईन येतात. ओके. हां, त्याला अँटिकमध्ये पण बरीच किंमत आहे. तुमच्या घरात काही वस्तू असतात, बऱ्याच लोकांच्या भिंतीमध्ये सापडतं. सावकारांच्या गडी आहे, हे आहे, हां. बरंच आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल किंवा तुम्ही त्याचे मालक असाल तर काही एक प्रॉब्लेम नाही. हां, नाही प्रॉब्लेम ना. तुमच्याकडे पुरावा आहे ना. येस, येस. हां, तुम्ही सरकारशी बोलू शकता, भांडू शकता, सांगू शकता किंवा माझं असं आहे, हे आहे. मग ते तुम्ही दोन्ही मिळून जे काय असेल किंवा त्याचा जो मार्ग असेल त्याप्रमाणे होतं. तर याच्यामध्ये नुकसान, मी एवढं छातीठोकपणे हे काम करतो कारण याच्यात नुकसान नाही मिळत. बरोबर आहे. तुम्हाला 4-6 महिन्यात काहीतरी छोटं-मोठं एवढं सापडून जातं तुमच्या शेतामध्ये, की आजोबा काम करायचे, मजूर काम करायचे, आजी काम करायची, तर चुकून काय पडलं. कारण का मला आता इतके फोन येतात, की आमचं हे पडलंय, पोत पडली, बोरमाळ पडली, कुणाचं अंगठी पडली, कुणाची चैन पडली, कुणाचं विहिरीत पडतंय. इतके फोन येतात आणि मी ते काम करत नाही म्हणून माझे काही लोक जे कस्टमर माझ्याकडून डिटेक्टर घेताना देतो मी. मग त्याला त्याची मजुरी असते. हां. पण त्याच्यामध्ये पण मजुरी घेताना पण नियम आहेत त्याचे. त्या नियमाने घेतलं तर नाही तर तुम्हाला त्रास होईल. अच्छा. हां, मग तुम्हाला 1 एकर चेक करायला बोलवलं, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चेक करून नाही मिळालं तर काय करणार? बरोबर आहे. मग तुम्हाला त्याच्याशी आधी फोनवर काही विचारायचं. मग ते आपण आपल्या कस्टमरला समजवतो, की तुमचे पैसे कुठून मिळणार? तर तुमचे पैसे इथून पण मिळू शकतात. तुम्हाला काय सापडलं तिथून येस, पण मिळू तिथून शकतात. हो. तुमचा फिटनेस चांगला होतो. ज्याला शुगर आहे, हां, तुम्ही आता असं चालायला जा, नाही चालणार. हां. पण तुम्ही असं घेऊन हां. तुम्हाला आठवणार नाही, कळणार पण नाही तुम्ही चालले किती चालला. हो, हो. बरोबर आहे. ज्याला शारीरिक व्याधी आहे, त्रास आहे, त्यासाठी ज्याला मित्र नको, त्यासाठी खूप मस्त आहे. किंवा ज्याला मित्र पाहिजे, तुम्ही कुठल्याही गावात येऊन जर विषय काढा, तुम्हाला विषय मिळाला, येस. तो सांगणार की माझे आजोबा असे सांगायचे, मग चला तुम्हाला दाखवतो. मग त्याच्याकडे गेला, मग खाणार, जेवणार, असं तुमची दोस्ती बनते. म्हणजे तुम्हाला चारी साईडवरून ह्याच्यामध्ये फायदाच फायदा आहे, याच्यात नुकसान नाही मिळत. सर, 10 मधून ना 5-6 जण तरी असं म्हणतातच की माझे पूर्वज श्रीमंत होते, पण त्यानंतर काय झालं आणि नंतर मग आमचा लॉस. पण ते जे श्रीमंत होते त्यावेळी मे बी त्यांनी काहीतरी ठेवलंच असणार ना आपल्यासाठी. जुन्या काळात बँका नव्हत्या, बरोबर आहे. जमीन हीच बँक होती. येस. आणि माझ्या मरणानंतर त्याला मिळावं, पोरांना मिळावं, बरोबर. हाच हेतू असायचा. पण प्रॉब्लेम काय व्हायचं, मी मरताना सांगेन, मी शेवटच्या क्षणी सांगेन, पण तोपर्यंत बरेच लोक साप चावून मरायचे. हां. पूर्वीच्या काळी मूठ मारली म्हणून मरायचे लोक, येस, येस. रक्ताची उलटी होऊन मरायचे. हो, हो. ॲक्च्युअल हार्ट अटॅक होते ते. खाणं पिणं कसं काय, किंवा एकदम सावकारी आहे, एकदम चैनीत राहत होतो, तर होऊ आणि शकतं. अचानक निघून अचानक जातात. मग ते हो. तिथे राहून जायचं. तिथेच राहून जायचं. हां. सांगायचे मग मग जेवढं सांगायला टाइमच. सावकार असल्यावर ते Yes. 5-10 ठिकाणी ठेवणार. बरोबर आहे. मग एक त्यातलं एक ठिकाणी थांबलं. हां. त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या बायका असायच्या, हम्म. त्या बायका त्यांचं ते वेगळं ठेवायच्या. हां. मग त्या भिंतीत ठेवायच्या किंवा चुलीखाली असायचं. मग ज्याला मशीन घ्यायची नाही, डिटेक्टर घ्यायचं नाही, त्यासाठी चुलीखाली खरून बघा, तुळशी वृंदावन खाली खरून बघा, हां. देवघर, ह्या 3 ठिकाणी तुम्ही आत्ताही बघू शकता काय असेल किंवा नाही. ओके. नाहीतर मशीन घेऊन बाकी चेक करू शकता तुम्ही. हम्म. ह्याचा प्रॉब्लेम काय होतो, जुने जे वाडे आहेत, जे जुने गडी आहेत, जे भर पडलेले आहे, हम्म. तो ह्याच्यामध्ये अडथळा आहे. हां, भर पडल्यामुळे 2 वेगवेगळ्या माती बनल्या, त्या दगड माती. लेयर्स बनले. मग ते मोठ्या कॅपॅसिटीची मशीन जर घेतली तुम्ही, तर त्याच्यामध्ये बरेच असे मेटल पडले की ते पहिलं ते चेक करतंय आणि मग दुसरं करतं. मग ते जे माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं इमेजिंग सेन्सर आहे, ते तुम्हाला एकाच वेळी 2-3 वस्तू, 4 वस्तू दाखवू शकतं. ओके. पण डिटेक्टर जे आहे, हे एका वेळी एका समोरचं दाखवेल तुम्हाला. हम्म. हां, मग त्यामुळे समजून घ्यावं, या लाईनमध्ये येताना किंवा डिटेक्टर घेताना समजून विचार करून ते घ्यावं. सर, मला ह्या टॉपिकमध्ये तर खूप इंटरेस्ट येतोय. मेन म्हणजे माझ्याकडे प्रश्न खूप आहेत, पण मला असं वाटतं तुम्हीच सांगावं ह्यावरती, ऐकत राहावं असं वाटतं. आणि मला खात्री आहे की आपले प्रेक्षक पण जे पॉडकास्ट पाहत आहेत त्यांना पण इंटरेस्ट येतोय, कारण ह्या गोष्टी रिलेटेबल आहेत, त्यांच्यासोबत पण होत असतील आणि होत आहेत, ह्यांनी ऐकलं पण आहे. सर, आता मी इथे पाहतोय बऱ्याच वेगवेगळ्या टाईपच्या मशीन आहेत, म्हणजे डिटेक्टर्स आहेत. हे काय, जरा हे पण मला सांगा, म्हणजे ऑडियन्सला समजेल की अजून कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन. आता याच्यामध्ये ना जे थोतांड चालू आहे, फ्रॉड डिटेक्टरमध्ये थोतांड चालू आहे, ते सांगतो मी आता, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल. हां. स्वप्नात येतं, तांत्रिक, मांत्रिक, मौलाना, हे पंडित, दिसतं, आवाज येतो, 1000 गोष्टी अशा चालतात. त्यातलं एखाद्याला जर चुकून काय लाभ झालं तर बाकीच्यांचं फार चलती होते की नाही त्याला सापडलं म्हणून. आणि ह्याच्यामध्ये हा गंडा, सरळ गंडा आहे. पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे, तुमचा मेंदू 100% आपल्या मेंदूची जी क्षमता आहे त्याच्यातले 5-50% तुम्ही आपल्या गोतावळा, नातेवाईक, सगळ्या गोष्टींमध्ये आपला इन्व्हॉल्व असतो.
जर तुम्ही अशा गोष्टीमध्ये गेला तर तुमचा जो धंद्या कामातला फोकस आहे तो तुमचा कमी होतो ना, तुम्ही इथले राहता बरोबर ना आहे. तिथले राहता. हो. त्यापेक्षा सरळ मेटल डिटेक्टर घेऊन तुम्ही चेक करून ते आहे किंवा नाही चेक करावं. वाटलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही ते सोडून तुमच्या कामाला लागावं. हां. हां, ह्याच्यात फसू नये. दुसरी गोष्ट, एक हे अशा प्रकारचं ना आपल्या भारतात Scanner. खूप चालतं. नाही, Horror ह्याला डाउजिंग रॉड सांगतात. हां. हे जुन्या काळात खूप चालायचं, पाणी चेक करताना चालायचं. येस. हां. की कुठे बोर मारू शकतो. हां, कुठे बोर मारू शकतो आणि कुठे काय. हां. बघा, बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात बरेच समज आहे. माझं म्हणणं आहे, मी क्लिअर बोलतो, मी हे बनवून विकू शकतो. काही लोक बनवून पण विकतात. हे हं. अशा प्रकारचं बनवून विकतात. मी हे माझ्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर केलेलं आहे. तुम्हाला कळेल, दोन्ही साईडने तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता की मी किती क्लिअर बोलतो आणि काय सांगतो. हं. हे जर एवढं शक्य असतं, असं जर चेक करून असं जे फिरलं तिकडं काहीतरी धन असतं, तर आपल्या महाराजांनी, आपल्या छत्रपतींनी त्यांचा एक मावळा गेला तरी त्यांना किती दुःख व्हायचं. हां. मग एवढं नुकसान केलं असतं का? सगळ्यांनी हे घेऊन तलवारी कशाला घेतल्या असतं? हे घेऊन जिथं लपवलं तिथून काढून आणलं असतं ना. हां. बरोबर ना? तर असं काही सायन्स आहे असं मला वाटत नाही. करतात करणारे. आणि तोच विषय पुन्हा 50 पैकी एखाद्या ठिकाणाला तुम्हाला सापडलं, हं. मग ते कुठे सापडतं? तुम्ही जाता ऐतिहासिक ठिकाणी जाता. हं. म्हणजे तुमच्या जुना वाडा आहे, घर आहे पुरण, हं. तिकडे तुम्ही जाऊन करणार. मग तिकडे तुम्ही कुठेतरी जाता, 50-100 लोकांनी खड्डे मारले, एखाद्या ठिकाणी एखादं काय सापडलं, हं. मग त्याचा हा अफवा तयार होते. म्हणजे ह्याच्यानी लोक सोनं चेक करायला वापरतात. हे वापरतात सोनं चेक करायला ओके. किंवा कुठे काय असेल तर. हां. आता ह्याच्यासारखंच माझ्याकडे, मी आता आणलं नाही, मिळतं एक लोकेटर येतं हां. आणि इतकं बाजारात ते सरळ विकिपीडियाला, गुगलला तुम्ही चेक केल्यावर हे स्कॅम आहे असं लिहून येतं. कोणतं लोकेटर? इलेक्ट्रॉनिक एक गॅझेट येतं, हां. ते जिथं गोल्ड असेल तिकडे फिरतं. अच्छा. हां, ते खूप मोठा धंदा आहे, बिझनेस आहे, पण मी तो करत नाही. ओके. कुणाला जर पाहिजे असेल तर एखाद्या ब्रँडेड कंपनीचं आणून मी विकतो, देऊ शकतो मी. पण मी ते कुठलंही बनवून, म्हणजे ते बनवायला सोपं आहे, ते आपण करत अच्छा. नाही. कारण का त्याच्यामध्ये कसं आहे, जर हे फिरतंच आहे हां. तर ब्रेन डाउजिंग प्रमाणे, आता मला वाटतंय, माझ्या मनाला की इथं आहे तर ते आरामात फिरणं, हात हलणार. हां, तर बरोबर. या गोष्टी ज्यांच्या मेंदूला म्हणजे विचारशक्ती नाही, ते लोक ह्याच्यात फसतात, किंवा ज्यांना खूप आमिष आहे बरोबर. ते फसतात. तर मी ते काम करत नाही. डिटेक्टर ही प्रूव्हन टेक्नॉलॉजी, याच्या समोर जर मेटल फिरवलं ते आवाज करतं, हं. त्यामुळे आपण सांगू शकतो. प्लस दुसरं उदाहरण द्यायचं तर, जगातल्या सर्व मिलिटरी अशा प्रकारचं Yes. मेटल डिटेक्टर घेऊन बॉम्ब शोधतात. हो. जे पण माइन्स आहेत ते शोधतात. ते कुठलंही असं घेऊन शोधत नाही. हे तर नाही. उलट खूप सोपं आहे ना, बरोबर. असं करत नाही. त्यामुळे विचार करणार, आणि आपल्या मराठी माणसांसाठी हे पॉडकास्ट आहे, तर तुम्ही तरी फसू नका ह्याच्यामध्ये. असं काही होत नाही, असं काही नसतंय. हं. हा शॉर्टकट मारण्याचा पर्याय आहे. जसं बाकी गोष्टी जुगार बिगार चालतात, त्यात पण लोक घरं बर्बाद होतात. मग बरोबर. ह्याच्यात पण बर्बाद होण्यासारखं आहे. मला काय, माझा प्रॉब्लेम नाही मिळत. हां, मग याच्यामध्ये जर असण्यासारखं असेल तर काय आहे, जी पण मोठी मेटलची वस्तू किंवा एकत्रित मेटल जमिनीमध्ये दबलेलं आहे, त्याच्यामध्ये तांबं आहे, कॉपर आहे हं. किंवा मिक्सर आहे, त्याच्यामध्ये जसं आपलं गुरुत्वाकर्षण शक्तीने आपल्याला धरून ठेवलेलं आहे जमिनीला, Yes. पण आपण हवेत वरतीच आहे ना, तरी धरून ठेवलं आहे. तसं आपल्या गुरुत्वाकर्षण ते पोल आहे, जे नॉर्थ आणि साऊथ पोल आहे, हं. हे जे दोन्ही साईडने जे फिरतं ते त्यातले इलेक्ट्रॉन प्रोटॉन चार्ज करतं आणि त्याच्यातून एक रेडिएशन निघतं. ठीक आहे. प्लस उन्हाची गरमी आहे, जे ईव्ही हां. काय बोलतात त्याला, EV रेस. हां, ईव्ही रेज, रेस. तर ते हे सगळं मिळून ते त्याला चार्ज करतं. हं. बरोबर आहे. चार्ज केल्यानंतर त्यातनं जो ओरा निघतो बरोबर. त्याला एखादं डिटेक्ट करू शकतं. करेक्ट. कळलं का? रेडिएशनला तुम्ही डिटेक्ट करू शकता, पण ॲक्च्युअल सोनं डिटेक्ट करणं, की एखाद्या ठिकाणी Night of सोनं it. काढलंय, कारण का सोनं हां. लाखो वर्ष, सोन्याला का महत्त्व आहे, ते लाखो करोड वर्ष ते रिॲक्टच करत नसल्यामुळे ते तसं राहतं. येस. मग ते काही प्रोड्यूसच करत नाही. बरोबर. मग ते तुम्ही कसं काय करू शकता? नाही ते त्यांनी डिटेक्ट होणारच नाही हां, सोनं. हां. आता मी ह्याचा वापर पाहिलाय, वास्तूवाले वापरतात वास्तूवाले वापरतात. ऑरासाठी ते, आणि ते हां. तिथे डिटेक्ट होतं की ऑराचं वगैरे चेक करायला. पण तेच जर आपण मेटल किंवा ह्याच्यासाठी तुम्ही जसं सांगितलं, 100% ते काम नाहीच करणार. कारण ते कुठेतरी खूप वेगळी गोष्ट झाली ती. तुम्ही आता, आपण कुठल्या 21व्या शतकात आहे आपण? येस. हां, आता किती सॅटेलाइट भारताने सोडले वरती? बरोबर. हां, आणि तुम्ही जर हे कराल हं. तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आपण कोणाला सांगत नाही, पण तुमचा वेळ पण व्हायचा होतो ना. एक आपण किती, आपल्या महाराजांचं, छत्रपतींचं आयुष्य किती होतं? 35,000 दिवस. हां. हां, मग तुम्ही विचार करा, आपण काउंट करतो दिवसामध्ये, मग तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवता? हं. त्यापेक्षा घरात बसून शांत राहा ना तुम्ही. येस. हां, नका करू हे, नका डिटेक्टर घेऊ, नका काय करू, हं. पण नाही त्या गोष्टीत पडू नका ना. तुम्ही तुमच्या बरोबर फॅमिलीसाठी वेळ द्या ना. हां. तर ही पारदर्शकता आहे माझ्यामध्ये, आणि ती गरज आहे, करेक्ट. ती माझी गरज आहे. ते इतरांचं भलं करण्याचा माझा काही उद्देश नाही, ते तर ती रिॲक्शन आहे. हं. कळलं का?
हे माझं असं काम करायची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही एखादा मोठा जर असेल त्याला तुम्ही रेडिएशन ते पकडू शकता. हां. पण ॲक्च्युअल कसं आहे, ऑलरेडी हवेमध्ये इतके रेडिएशन्स आहेत. मोबाईल टू मोबाईल आपण टॉवरशी ते रेडिएशन बोलतो. आहे ते दिसत नाही आपल्याला. हां, अशा अननोन फ्रिक्वेन्सी इतक्या आहेत की त्या ऑलरेडी आपल्याला त्यातनं भेदून ते कसं काय करणार? हो हो. मग ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण अजून परत सांगतो की आपण कोणाला फोर्स करत नाही. हां. ज्याला पटलं त्याने यावं, घ्यावं, करावं, शो काय करावं. ह्याच्यात नुकसान नाही एवढं मला माहिती आहे, म्हणून मी ओके. ते करतो. सर आपले शॉप कुठे आहेत? माझं मुंबई पालघरला एक शॉप आहे आणि एक पुण्याला नवले ब्रिजजवळ आपलं शॉप आहे. अच्छा. हां. आता एक अट्रॅक्शनवाला एक भुताटकीचा अनुभव, हां, please, निगेटिव्हिटीचा please. अनुभव. हां. भुताटकी असं आपण नाही बोलत, Negativity, निगेटिव्हिटीचा हां. अनुभव. मी समुद्र किनाऱ्यावरती असंच टाईमपासला जायचो डिटेक्टर घेऊन. तर अशा काही घटना, असं माझ्याबरोबर 1-2 ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. मला ना 1 महिना आजारी होतो मी. हं. म्हणजे तिथे मी मेटल डिटेक्टर फिरवलं. माझ्या मित्राच्या गार्डनमध्ये होतं, आपलं वाडीमध्ये होतं. फिरवताना तिथे मला अचानक माझ्या मानेमध्ये कळ आली इथे. ओके. आणि मी जेमतेम कारमध्ये बसलो, तर कारमध्ये पण असं बसलो की असं जेमतेम वाकून असा थोडासा हे करून पडल्यासारखं झालं कारमध्ये. पडलो नाही, म्हणजे झोप टाकला आणि मी घरी गेलो. हां. त्यानंतर 1 महिना मला अशा प्रकारे एक कफ टाईप होता, सॉरी, की ते कफ नव्हताच तो. पण मी माझ्या एका मित्राला ह्याच्यातलं जाणकाराला विचारलं. तो बोलतो की ते थंड असतं ना, ते निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्ह आहे, हां. पॉझिटिव्ह नाही. तर ते जर चिटकलं ना तर अशा प्रकारे घटना घडू शकतात. 1 महिना मला तो ओके. त्रास झाला. त्याच जागी एक आदिवासी माणूस आहे तिथे, ते वाडीत कामं करतो आणि छोटं-मोठं काय मच्छीमारी करतो. तर तो माझा मित्र झाला. तर आता मी जिथे जातो तिथे लोकांना विचारतो इतिहास काय, कसं काय, इथे कसं काय घडतं, काय झालं, काय नाही. त्याच्यानुसार मला कळतं की कुठे काय हंटिंग बरोबर. करायचं, कुठे नाही हां. करायचं, ते कळतं आपल्याला. तर त्याला विचारलं तुझा काय अनुभव आहे का? त्याची मिसेस पण होती, ती पण तिथलीच. तर तो मला बोलला की मी या किल्ल्यावरती रात्रीचा झोपलो होतो पायरीवरती. हं. पौर्णिमा होती आणि रात्री 1:30-2च्या सुमारास एक पांढऱ्या शुभ्र घोड्यावरती एक राणीसारखी बाई होती आणि ती आली आणि तो घोडा तिथे येऊन तिने शुक शुक मला आवाज आला. तसा मी घाबरून बाजूला सरकलो. मी बघितलं तर त्या किल्ल्यावरून ते, हा त्याचा अनुभव आहे, त्याने सांगितलेला आहे. माझं मी काही डोळ्याने आजपर्यंत कसं बघितलं नाही मी. त्याने मला जे सांगितलं ते कसं टॅली झालं तुम्हाला मी ते पुढं सांगतो मी. म्हणजे टॅली असं मला वाटतं की ते टॅली होतं आहे. ते तिथून जाऊन नंतर सांगतो गायब झालं. हं. त्यानंतर हे पालघरची गोष्ट आहे. त्यानंतर लगभग 4-5 वर्षानंतर मी अलिबाग साईडला रेवदंड्याच्या किल्ल्यामध्ये फिरायला गेलो होतो. कॅम्पिंगसाठी त्यांच्याकडे टेंट लावून होतं. येस. तर मला असंच कुठे विचारण्याची हौस आहे. तर मी तिथे फिरता बघितलं 2 राणीची थडगी आहेत ओके. आणि ती पोर्तुगीज राणी आहे. हां. पोर्तुगीज राणीची थडगी आहे. ती पोर्तुगीज किल्ले सगळे त्यावेळी पोर्तुगीजांचं होतं ते. ओके. तो जो किल्ला आहे तो पण पोर्तुगीज, डहाणू, पालघर सगळा एरिया तो पोर्तुगीजांच्या ताब्यातच होता तो. तर त्यावेळी ते मी बघितलं आणि तिथे घटना त्या ज्याच्या वाडीमध्ये ते सगळं चालू आहे, म्हणजे तिथे जे थडगे आहेत त्या भागातल्या लोकांनी मला काही एक गोष्ट सांगितली की अशी घटना इथे घडली होती. हं. ती आता मी घटना सांगत नाही. तर ती घटना आणि हे दोन्ही मॅच झालं. मॅच झालं. बरोबर. हां. तर ते माझं मला समजलं की बाबा काय मॅटर आहे काय नाही. तर येस. त्यामुळे निगेटिव्हिटीचा. जो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव आहे ह्याच्यासाठी मी काय करतो, हं. शरीर शुद्ध ठेवायचं. ओके. हां, शरीर शुद्ध ठेवायचं. कुठेही काही खायचं नाही, कुठेही लघुशंकेला जायचं नाही. हं. ह्या गोष्टी मी आजही पाळतो. पाळता. हां. माझ्याकडे सॅनिटायझर आजही ठेवतो मी. गाडीमध्ये माझी कार आहे. सगळं साफ क्लिअर, वस्तू पण मोजक्याच आणि काय नाही ते वस्तू ठेवत नाही. आता ह्या मी माझ्या काही अनुभवी लोकांकडून मी शिकलेल्या वस्तू आहेत त्या असतात. अच्छा. हां. त्याच जागी, त्याच वाडीमध्ये एक 200 फुटावरती एक जुनं घर आहे. हं. ज्यावेळी भारताची फाळणी झाली त्यावेळी तिथून काही मुस्लिम लोक पाकिस्तानात गेले. ओके. ते खोजा मुसलमान होते. खोजा मुसलमानामध्ये ते जे काळा बुरखा घालायचे, हां. ते खाली पोलकं टाईप असायचं जुन्या काळात आणि त्याला छल्ले लागलेले असायचे. हं. कळलं का? श्रीमंत लोकांना चांदीचे छल्ले अच्छा, बिल्ले त्याला हां, असायचे हां. ते. तर त्याच माणसाची मिसेस, ॲक्च्युअली काय झालं, हा जो मला त्रास झाला ना, मी तुम्हाला बोललो की मी घरी गेलो गाडी, हां. तर मी त्याला सांगितलं की मला त्या वडाच्या झाडाखाली असंच झालं. तर तिने त्याच्या मिसेसने त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला पण तिथे लागलं होतं. माझ्या मुलगी एका हाताने रिक्षा उचलायची. अच्छा. त्याच झाडाखाली तिला असं झालं होतं. पण त्याने मी तिथला नसल्यामुळे काय असेल किंवा त्याला काय वाटतं त्याने मला बाजूला हां, करून हां. टाकलं. कळलं का? तर तिने सांगितलं की ते बाजूला त्या घरामध्ये लहानपणी आम्ही तिकडे झोपायला जायचो वडिलांबरोबरती. तिथे राखण करायला आणि जायचो झोपायला. त्यांचं घरं कशी झोपडी असायची ना.
तर एक दिवशी आम्ही रात्री झोपलो होतो, तर आम्हाला असं चालण्याचा आवाज आला आणि ते सगळं चांदीचे सगळे ते झुमके ते हां. ते लमानी लोकं नाही का, वंजारी लोकं जी येस, घालत येस. असतात, त्या हां. टाईपचं ते असं आम्हाला चालत चालत असा आवाज आला ओके. आणि ड्युटी चालू होती घरात. एखादी व्यक्ती खोटंही बोलू शकते ना. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण मोजतो, त्यावेळी आपल्याला कळतं की खरं बोलते का खोटं बोलते. ते ड्युटी चालू होती आणि तिने येऊन ते लाकडाच्या दरवाजाला असं लाकड असायचं पूर्वी मागे, हं. बरोबर आहे. तर ते सांगतो 3 वेळा तो दरवाजा ढकलला, धडाक, धडाक असा अच्छा. ढकलला गेला आणि ते उघडलं नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये अशी बोटं आली आणि त्याची नखं एवढी मोठी-मोठी होती. ओके. हां. तर ते सांगतो आम्ही बघितलं, त्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो. हं. म्हणजे ते झोपायचं बंद केलं. पण त्यानंतर परत का त्याच्या आधी सांगते माझ्या स्वप्नात आलं, की या भिंतीमध्ये 3 पितळेची डबे आहेत. हां. ते तू काढून घे. ओके. एक आदिवासी व्यक्ती, म्हणजे ते थोडंसं शिक्षण कमीच त्यांचं. बरोबर. हां. पण त्यांच्याकडे त्यांचे अनुभव पण फार महत्त्वाचे असतात. कारण त्यांना ह्या गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टी माहिती. ती ती जेव्हा असं सांगते आणि प्रत्येक गोष्ट मॅच होते प्रत्येक, हं. तर ते काहीतरी तथ्य येस. असतात हो, त्यामध्ये. हो. बरोबर आहे. हं. अशा लिंक होतात गोष्टी. अशा लिंक होतात. तर तुम्हालाही असे अनुभव येतात. फक्त तुम्ही जागरूक राहून फक्त टॅली करा, समजून घ्या. हां. हां, अशा ठिकाणी जायचं. आता तिथली अजून एक मोठी गोष्ट आहे. पण ते आता मला वाटते आपण बोलूया. आता हं. पहिले विषयावर येऊया, आपल्या येस, टॉपिकवर येऊया. येस, येस. तर ह्या सगळ्या अशा-अशा प्रकारे सगळे मेटल डिटेक्टर, स्कॅनर सगळ्या ओके, गोष्टी अवेलेबल ओके. असतात. आपण विकतो, आपण ट्रेनिंग करून देतो आणि लोकं लांब-लांबून माझ्या मशिनी भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात आहेत. आफ्रिकेत आहेत, बेल्जियम, आफ्रिका, ओमान, हं, हं. जॉर्डनला आता चालली माझी मशीन एक मोठी. हां, 8 ते 10 लाखाचं स्कॅनर जॉर्डनला चाललं आता. तर समजून लोकं घेतात आणि आपल्याकडे येतात. सर, तुम्ही सांगितलात की तो अनुभव खूप मोठा आहे हं. नेगेटिव्हिटीचा. हं, हं. तो पण प्लीज सांगा म्हणजे थोडं अजून लोकांना समजेल. कसं येईल तर मग तो पार्टच वेगळा होऊन जाईल. तरी पण हां. ठीक आहे, चला तुमच्या आग्रहावर मी तुम्हाला सांगतो. त्याच घरामध्ये त्याच घरामध्ये सन 2000 साली रात्री मुंबईवरून काही लोकं आली आणि एक पार्टी झाली. हं. काय त्यांनी ड्रिंक्स-बिंक्स केलं असेल. त्यानंतर त्यातला एक माणूस रात्री 11च्या किंवा 1च्या सुमारास बाहेर गेला लघुशंकेला हं. आणि त्याच्या पाठीवरती ओरखडे होते 8. ओके. ते ओरखडे किती मोठे असावे? अर्धा पाऊण इंच खोल ओरखडे होते. ओके. हां. आणि ते कुठल्याही प्राण्याचे किंवा कुठल्याही असे वेगळे जनावराचे त्यांनी नव्हते. नव्हते काही ते. तो माणूस दुसऱ्या दिवशी तिथून निघून गेला. त्यानंतर त्याने काय तिथे रिच्युअल्स केलं. तर अशा ठिकाणी ड्रिंक करून जाणं हे धोकादायक आहे. बरोबर आहे. हां. तर तुम्ही आपल्या अनुभवावरून शिकणं गरजेचं आहे. हां. हां. त्यांनी पार्टी-वार्टी केली रात्री आणि रात्री त्यावेळी लाईट पण नव्हती मला वाटतं त्या वाडीत. लाईट नव्हती रात्री. तर तो गेल्यानंतर अशी घटना घडली. खूप घाबरले होते ते लोकं. ही ही जी लेडीज ती पण तेव्हा त्यावेळी तिकडे होती. हं. तिने तिच्या डोळ्याने बघितलेल्या गोष्टी आहेत सगळ्या त्या. ओके. हां. सर, ॲक्च्युली सांगायचं म्हणजे तुम्हाला इतक्या ओपन करून गोष्टी कोण सांगत नाही. त्यांच्या डिटेक्टरमध्ये काय असतं, काय डिटेक्ट होतं, कसं डिटेक्ट होतं आणि मेन म्हणजे तुमच्या पेजला पण मी चेक केलं आहे. हं. तिथे तुम्ही अजून डीपमध्ये गोष्टी सांगितल्या प्रॅक्टिकल जेव्हा करत असताना. हां. सो सर, जर कुणाला आपल्या ऑडियन्समध्ये ह्या गोष्टींबद्दल शिकायचं असेल किंवा घ्यायची असेल मशीन किंवा चेक करायचं असेल त्यांच्या जागेवरती खरं असं पूर्वजांनी काही ठेवलं आहे का? हं, हं. सो ते तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करतील. तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे आणि तुम्हाला मी हे खात्रीने सांगू शकतो की तुमच्या मनात जी शंका असेल, तुमच्या घरांना घेऊन तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये खरंच काही आहे पूर्वजांनी ठेवलेलं, तर खात्रीने मी सांगू शकतो की सर जे आहेत ते 100% तुम्हाला त्यामध्ये मदत करतील. कारण तितके खात्रीचे माणूस आहेत ते आणि त्यांचा जो अभ्यास आहे हा फक्त 40 किंवा 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये मी नाही आपण सांगू शकत. मी त्यांच्याशी किती वेळ आधी बोललो आहे पॉडकास्ट चालू व्हायच्या आधी. सो मला इतकं समजलं की त्यांचं नॉलेज किती डीप आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती. सो नक्की तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या मनातली काही शंका असेल तुम्ही विचारून घ्या. तुम्हाला त्यातून 100% ते मदत करतील. सो थँक्यू सो मच सर. खूप छान विषय होता धन्यवाद. आणि खूप आभारी. मजा आली, इंटरेस्टिंग. आणि मी आज काही बोललो नाही आहे पॉडकास्टमध्ये कारण माझ्यासाठी टॉपिक पण नवीन होता आणि तुम्ही जे सांगत होता ते इतकं इंटरेस्टिंग होतं की असं वाटत होतं ऐकत राहावं आणि ह्या मशीनबद्दल पण मला आज समजलं इतकं डीपमध्ये. सो थँक्यू सो मच. आपण परत एकदा भेटू
पुढचे टॉपिक म्हणजे घेऊन यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी राहिल्यात. हो हो सो तुम्ही कॉमेंट करा, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्ही ट्राय करू ते नक्की कमेंट म्हणजे कवर करायला नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. आणि सरांना नक्की तुम्ही विचारू शकता, त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आभारी. थँक्यू. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.